नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा त्रिशू पैसे कुठे जातोय? त्रिशू आपण मॉलमध्ये 10 रुपये आहेत. आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं आहे ना? हो बापरे, 10 रुपये तुझ्याकडे? हा हा 50 रुपये आहेत. हा ठीक आहे, चल मग आता जाऊया आपण मॉलमध्ये. चला, आम्ही तयारी वगैरे केली मित्रांनो. आता जायचंय मॉलमध्ये. बापरे गायत्री, तू तर पूर्ण तयारी करून बसली. हा 3-4 वर्षात आज पहिल्यांदा मॉलमध्ये जाते. पहिल्यांदा ना, म्हणजे लग्नानंतर मित्रांनो मुंबईमध्ये आल्यापासून आता आम्ही पहिल्यांदा मॉलमध्ये जातोय फिरायला. तर इथं मालाडमध्ये जी इन्फिनिटी मॉल आहे तिथं जातोय फिरायला. तर तुम्हाला तो मॉल वगैरे दाखवतो आम्ही. आता तिथं गेल्यावर त्रिशू गायत्री खुश तर होणारच आहेत, कारण की पहिल्यांदा मॉलमध्ये घेऊन जातोय. आणि मी तर जाऊन आलोय, लग्नाच्या आधीच गेलो होतो मी पण. त्याच्यानंतर फिरलेले आहेत, भरपूर फिरलेले आहेत ना तुम्ही आधी. हा ठीक आहे. चल, तू तर आज पूर्ण लाल लाल दिसते काय ते ड्रेस वगैरे घालून. हा कशी दिसते? चांगली दिसते ना. हा तू पण मस्त दिसते रे त्रिशू. चालेल मित्रांनो, चला आता जाऊया आपण, डायरेक्ट मॉलमध्येच भेटूया आता आपण. चला, इथं आता आपल्याला थोडी बसची वाट बघायला लागणार आहे. इकडनंच बस वगैरे येते आता. हे बघा, माझी भाची पण आहे, मोठ्या बहिणीची मुलगी आहे, परत गायत्री आणि त्रिशू. आम्ही आता चौघजण जातोय मॉललाच फिरायला. तर आता बसची वाट बघतो. इथं 269 किंवा 271 बस, जी बस येईल ना ते इथंच थांबणार आहे. हा बस स्टॉप आहे, आपल्याला इथूनच जायचं आहे आता. चला, आता आपल्याला 269 बस भेटली आहे मित्रांनो. आता ही म्हणजे बोरवली जाणारी बस आहे. आपल्याला याच बसने डायरेक्ट आता मॉलमध्ये जायचं आहे. काय नाही, इथून म्हणजे काय आम्हाला जायला फक्त काय 20-20 रुपये तिकीट लागतं. तिथून परत रिक्षा वगैरे, रिक्षाने जायला लागतं. हे बघा, रिक्षाने आलोत आता आम्ही. रिक्षाने इथं डायरेक्ट इन्फिनिटी मॉलला झालो आहेत मित्रांनो. इथं समोरच आज सेकंड गेट आहे इन्फिनिटीचा मॉलचा. तर इथून याच गेटने आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. ते बघा, त्रिशू, गायत्री, जिग्गू. आता बरेच दिवस झाले होते आम्ही या मॉलमध्ये काय आलोच नव्हतो. चला तर म्हटलं जाऊया मॉलमध्ये, म्हटलं फिरायला. म्हटलं आज सुट्टी पण होती शनिवारची. चला तर म्हटलं, खूप मोठा मॉल आहे मित्रांनो मालाडमधला ना, म्हणजे मुंबईमधला समजा तुम्ही. आपला जसा ओबेराय मॉल, आपला इन्फिनिटी, खूप मोठे मॉल आहेत मित्रांनो इकडं. इथं आतमध्ये आलो आहे मी आता. ते चेकिंग वगैरे करून घेतले त्यांनी. हातामध्ये पाण्याची बॉटल होती, पण ते अलाउड आहे, पाण्याची बॉटल वगैरे आपण घेऊन येऊ शकतो, तसं काय नाही. इथं बघा, पूर्ण मॉल बघू शकता तुम्ही. एवढं भारी वाटतं ना इकडे. आणि लग्नानंतर म्हणजे 4-4.5 वर्षानंतर पहिल्यांदा आलो आहेत मित्रांनो आम्ही इकडं मॉल बघायला. तेव्हा सुंदर अशा देवांच्या मूर्ती पण आहे तिथं, मस्त काचेमध्ये ठेवलेले. एवढं हे आपण ते घेऊ शकत नाही मित्रांनो, कारण की मॉलमध्ये किती महाग असतं काय नाही ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते जास्त काय सांगायला नको त्याच्याबद्दल. खूप म्हणजे खूपच कॉस्टली आहे डायरेक्ट, म्हणजे त्यांची प्राईससुद्धा विचारू शकत नाही. मी ते व्हिडिओ करत होतो मित्रांनो, तिथले जे सिक्युरिटी बोलले की व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. म्हटलं काढू द्या, म्हटलं ब्लॉगर आहे, म्हटलं मला यूट्यूबचा चॅनल आहे माझा. तेव्हा त्यांनी मला ते व्हिडिओ वगैरे बनवायला दिला त्यांनी, छोटासा दुकानाचा. म्हणजे बरं वाटलं ते. त्याच्यानंतर 1-2 सबस्क्रायबर पण होते तिथं. त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केला की तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवतात का? म्हटलं हो, आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो म्हटलं. मग तिथले जे ते काम करणारे वर्कर होते, तर त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून दिला मित्रांनो. तर हे बघा, म्हणजे ना कपडे खूप येतात इथं. कपडे म्हणजे खूपच कपडे आहेत इथं, आणि तेवढे कॉस्टली पण येते. तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहेत मी किती कॉस्टली आहेत काय नाही ते तुम्हाला सांगणारच आहेत. त्याच्यानंतर पहिले ना आपल्याला ते आईस्क्रीम वगैरे खायला जायची आहे, कारण की त्रिशू बोलते आईस्क्रीम खायला चला. घरापासूनच बोलत होती मला आईस्क्रीम खायची, आईस्क्रीम खायची. म्हटलं ठीक आहे चल, म्हटलं पहिले आईस्क्रीम खायला जाऊया. इथं जे खेळणी वगैरे, आता या ज्या खेळणी आहेत या आपल्या बाहेर 100ला 200ला भेटतील. इथं डायरेक्ट 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये असे खेळणी आहेत मित्रांनो. स्वस्त म्हणजे काय हा प्रकारच नाही आहे मॉलमध्ये. स्वस्त अजिबात भेटत नाही. आम्ही फक्त इथं फिरण्यासाठी आलो आहेत, काही कपडे वगैरे घेण्यासाठी आलोच नाही आहेत. आणि तेवढे कपडे घेऊ पण शकत नाही आपण, एवढे महाग कपडे भेटतात इथं. हे बघा ना, मस्त तांब्याचे चांदीच्या वस्तू आहेत. चला पहिले आईस्क्रीम खाऊन घेऊया चला. त्रिशू, कशी लागते आईस्क्रीम? मस्त लागते ना? तेव्हा पूर्ण तोंड भरून घेतलं तिने. चला इथं आता ते अंकल ते तो पण दीदीला बोलवतोय. खूप भारी वाटलं इकडे आल्यानंतर. इथं ते जेवणाचं वगैरे सर म्हणजे काय ते खाण्यासाठी तर भरपूर गर्दी आहे मित्रांनो इकडे, प्रमाणच्या बाहेर गर्दी असते. आता पहिल्यांदा गायत्रीला घेऊन आलो इथं मॉलमध्ये, तर खूप भारी वाटतं इकडे तिला आल्यानंतर. तेव्हा गायत्रीने ते कसं वाटतंय गायत्री? चांगलं वाटतंय ना? हां, एक नंबर ना. कुठं खाली झालंय? नको राहू दे ना. काय ते आईस्क्रीम खाण्यासाठी काय टेबलवरती बसायचं.
तो काही इथं आज ते एकादशी आहे मित्रांनो, तर त्याच्यासाठी काही चिकन वगैरे खाणार नाही. ते बघ तिथं KFC जे समोर मस्त भेटतं तिथं, पण आता आज काय खाणार नाही आम्ही. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, म्हटलं नको आपण घेऊया म्हटलं चिकन वगैरे. बघू आता काय पाणीपुरी वगैरे काय भेटतं का खायला ते बघू, नाही तर बाहेरच जाऊन खाऊया. नाही तर मग बघू. तर इथं भरपूर स्टॉल आहेत, इथं बघूया कुठे लागलेला आहे की नाही स्टॉल ते. हा गायत्री, आज नाही खायचं ना चिकन वगैरे? नाही ना. काय आलं? अरे यार आईस्क्रीम चाहिए. त्याला आईस्क्रीम पाहिजे होती. हा देऊया, थांब बाबूला आपण आईस्क्रीम देऊया आपण. हा काय आलं जग्गू? हा जग्गू, तू आज ट्युशन होती ना तुझी, मग नाही गेले तू ट्युशनला? तेव्हा जिग्गू पण ट्युशनला नाही गेले, आज जिग्गूला पण घेऊन आलो तिकडे. चांगलं वाटतंय ना काहीतरी. इकडे पिक्चर बघायला पण जाऊ शकत नाही, कार्टून आपली शांतच राहणार नाही. त्या थिएटरमध्ये किती आवाज येतो. हां एवढं इथं KFCचं जे खूप म्हणजे खूपच भारी आहे मित्रांनो. इकडे खरं आल्यानंतर खूप भारी वाटतं. हे बघा भरपूर मोठा मॉल आहे हा मुंबईतला, म्हणजे सर्वात मोठा मॉल का असे ना, तर असं समजा तुम्ही डायरेक्ट. चला आता तुम्हाला ते खाण्याचे स्टॉल वगैरे ते पण दाखवतो. आता इकडे तर आम्ही यांना आता आधी आईस्क्रीम खाऊन घेऊ द्या. ए मला नाही विचारत गायच रे आईस्क्रीम. हां काय आलं? मीच खाल्ली? ओ बापरे, कुठे? नाही मित्रांनो, मी काय म्हणजे मला काय जास्त आईस्क्रीम वगैरे आवडत नाही म्हणून मी काय घेतले नाही. ते गायत्रीने तेच खात आहेत, कारण की मी त्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. तर काय तिथं भरपूर भेटतं सगळं, ते फ्रुटी वगैरे ॲपी फिज वगैरे सगळ्या गोष्टी भेटतातच मला प्यायला. हे बघा बरेच लोक खात आहेत. आता मला नाही वाटत यांची एकादशी वगैरे असणार, कारण त्यांची थोडी असणार काहीतरी एकादशी. आता आपले जे महाराष्ट्रीयन पीपल आहेत त्यांचीच एकादशी असते ना, सगळ्यांची थोडी एकादशी असते. हा त्रिशू, बाबूला आईस्क्रीम घेऊन येऊ? हां ठीक आहे. बाबूने खाल्ली वाटतं आईस्क्रीम. हां बाबूचा पप्पा गेला आहे आईस्क्रीम खायला. ए आता कुठे जायचं गायत्री? तिकडं इकडं आणि डायरेक्ट घरी. हा चल ना आता खाण्याचं काहीतरी बघूया ना. बघू तेव्हा तिकडे पूर्ण स्टॉल वगैरे लागले तिकडे, ते बरंच आहे. मालगुडी वगैरे ते काय सबोरा काय काय माहिती, नावं पण असे लिहून ठेवले आहेत. आता तिथं काय भेटतं तेच समजायला मार्ग नाही. दखूत ते आपण तरी जाऊत आता, आणि कुठे ना कुठे काही ना काही भेटील. वडापाव वगैरे तर नाही भेटावं मला नाही वाटत. बघू दादे काय येतं ते व्हेज बिर्याणी वगैरे व्हेज पुलाव वगैरे काय होई ना, ते खाईच नाही जात होता ते आपण. बघूच बरं तरी काय काय भेटतं काय नाही ते बघू आता आपण. काय आलं गायत्री? हा व्हेज बिर्याणी व्हेज पुलाव असेल तर खाऊनच जाऊया आपण असं. हो का दीदी, हे बघा दीदीचा फ्रेंड. हा काय आलं त्रिशू? तुला मम्मा बोलतोय? हा तुझ्यासोबत खेळतोय ना तो, खेळतोय ना बाबू तू? काय आलं गायत्री? हा चल जाऊया ना तिकडे जाऊया. चला आता त्रिशू तू मम्मीच्या भांडीवर बस ना, मम्मी भरवेल ना तुला. ते बघा ऐकत पण नाही ते खायला पण जमत नाहीये. ते चम्मच पण छोटे छोटे ते त्याच्यामुळे ते खायला पण जमत नाहीये. ते बघा लगे पेप्सी प्यायला घेतली त्याने. घे ना तिला तुझ्या मांडीवरती घे ना. नको राहू दे ना, मी नाही बसत ना गायत्री. राहू दे ना, नको नको राहू दे. खाऊ दे ना तिला, खाऊ दे ना त्रिशूला. ते मोमोज खा गायत्री, मोमोज खा बरं. आपले व्हेज मोमोज येतात मित्रांनो, नॉनव्हेज काय आणलं नाही आहे, हे पूर्ण व्हेजच आहे आपलं. नाही तुम्ही म्हणणार परत चिकन वगैरे खात आहे का काय, तर ते बघा चिकन नाही आहे. हा ना बंद नाही करत आहे ना, ते तसंच ठेवतोय ना. तिला ते पेप्सी जास्त आवडते. ती ना त्रिशू तुझ्या अंगावर पडेल म्हणून राहू दे इकडं. हां हे ती चटणी काढ ना गायत्री, ते बघ शेजवान चटणी आहे. गायत्री तिला खायला जमणार नाही, तुझ्या मांडीवरती घे तिला. हां येईल ना ती तुझ्या मांडीवर. चला इथून ना भारी वाटलं मित्रांनो इकडे, म्हणजे चांगलं आहे. टेस्ट कसं आहे गायत्री? चांगली टेस्ट आहे ना? जिग्गू हाताने खाल्लं तरी चालेल, चम्मचनेच खायला पाहिजे असं काही नाही. गायत्री हाताने खाल्लं तरी चालेल गायत्री. हा मग खा ना हाताने, खा ना, त्याच्यामध्ये काय आहे? चम्मचनेच खाते. हा खा मग चम्मचनेच. हा ठीक आहे राहू दे चालेल. तिने कागद पेपरवरती टाकून दिली बघा ती चटणी, ते पेपरवरती. चालेल खा. हे सगळे स्टॉल येतात मित्रांनो. स्टॉल म्हणजे सॉरी ते आपले
तिथं जाऊनच आपल्याला ते नंबर वगैरे घ्यायला लागतात ते. काय आलं अरे त्रिशू, मग तिथं जाऊन खा ना तू, मम्मीच्या जवळ बसून खा ना. हा जा मम्मीच्या जवळ बसून खा, ती ऐकत पण नाहीये नुसती. हा बरोबर काहीतरी तिला बरोबर. त्रिशू फक्त ते नको पिऊ, ते पण खा. त्रिशू बस ना ग त्रिशू, किती आईस्क्रीम खाते? 2-2 आईस्क्रीम तिला. एकच खाते तू आता. जिक्कू दीदीला दिलं. मम्मी हे घे ना काहीतरी तू आता, एवढी खा ना. तुम्हाला दिली हे घे ना एवढी. देव त्रिशू देते बघ तुला, जे त्रिशू देते ना तुला, खा ना. हा मग गायत्री घे खाऊन. तिने 2 आईस्क्रीम झाल्या ना तिच्या, सर्दी यायची तिला. त्रिशू दे दे पटकन दे त्रिशूला दे आता, त्रिशूला दे. हा हा तू मोमोज पण खाल्ले ना त्रिशू? हा काय काय पाहिजे? मग आता घरी जाऊन जेवण करायचं की नाही? करायला लागेल ना. हा काही नाही, खिचडी बनाय टाकतो, घर जायच नाही. हा नाही जिग्गू झाली आईस्क्रीम खाऊन, आता कुठे जायचं? घरी. टाईम आहे ना आत्ता 5:30 वाजलेत ना, मग घरीच जाऊया आता. काय आपल्या घरी? हा मॅच चालू आहे ना. हां तेव्हा तिथं टी व्ही वगैरे लागली ना, मॅच चालू आहे ना तिथं, ते सांगते तेव्हा तिथं मॅच वगैरे चालू आहे तिथं. चला आता आपल्याला परत जाऊया आता तिकडे. आता हे झालं का काहीतरी का टाईम? ती पेप्सी पिऊन घे ना आता, थोडीशी आहे ना, पिऊन घे ना. अरे काय तू पण बाई आहेस, पिले ना चांगली लागस ना ती. तुला नाही आवडत ती आईस्क्रीम? मला देऊन तू का खाऊन घेतली? मस्त लागते पण ती. दे गायत्री तिला दे आता. त्रिशू ती ना, तू सर देईल तुला म्हणून मग मी देत नाही तुला जास्त. आगे खा तसे खा. ते बघ सगळं तोंड भरलं बघ तुझं. इथंच आता ते लहान लहान पोरांना खेळण्यासाठी आहे पूर्ण, ते गाड्या वगैरे भरपूर आहेत. पण इथं म्हणजे ते असं पूर्ण पास काढायला लागते. तिथे मी ते पासवाल्यांना पण विचारलं, ते कार्ड भेटतं, ते कार्ड काढायला लागतं. 30 दिवसाचं कार्ड असतं ते. 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये असं कार्ड असतं ते. तर मी काय ते कार्ड वगैरे काही घेतलं नाही. त्यांना बोललो म्हटलं एका दिवसाचे 500 रुपये घेऊन घ्या म्हटलं. ते बोलले ते 500 रुपयाचे नाही बोलतात ते बोलता की सर तुम्हाला कार्डच घ्यायला लागेल. म्हटलं जाऊ दे, त्रिशूसाठी आम्ही काय तर डेली थोडी येणार आहेत मित्रांनो इकडे, त्यासाठी काय आम्ही ते कार्ड वगैरे काही घेतला नाही. त्रिशूला म्हटलं चल तुला गाडीमध्ये बसवतो. सहज नुसतं तिला असं गाडीमध्ये बसवलं तरी खुश झाली ती. म्हणजे गाड्या चालू नाहीत मित्रांनो, फक्त असंच बसवलं आहे तिला. आता बरेच लहान लहान पोरं आहेत, त्यांना असंच बसवतात. आता त्यांना थोडी या गाड्या वगैरे चालवता येणार आहेत. म्हटलं ठीक, ते कार्ड तर काय काढलं नाही मी, मग आपलं असंच बसून दिलं आहे. तेव्हा बरेच लहान लहान पोरांना नुसतं त्यांना एक मनोरंजन होण्यासाठी बसून दिलं आहे तिथं. आणि काय नाही, ते कार्ड काढून काय मतलब नाही ना, कारण की त्याच्यासाठी पण डेली जायला लागतं, म्हणजे आठवड्यातून 1-2 वेळा तर जायला लागतं, तेव्हा ते कार्ड घ्यायला लागतं. ठीक आहे चला, आता आपल्याला ते मॉल वगैरे पण बराच बघायचा आहे. तुम्हाला बराच मोठा मॉल पण दाखवायचा आहे. आता इथे गायत्री वगैरे खेळतातच इथं. आता चला तुम्ही याला आता परत मॉल वगैरे दाखवतो चला. खूपच मोठा मॉल आहे ना पण गायत्री. हां एवढं फिरायला पूर्ण 1 दिवस लागेल आपल्याला, एवढं सगळं फिरायला. दोन दिवस लागतील. हां तेच. आणि पिक्चर बघायला तर जाऊ शकत नाही. पिक्चर बघायला गेलं म्हणजे आपल्याला डायरेक्ट अर्ध्यातनं उठायला लागेल. हां नाही वरतीच होतं ना पिक्चर बघायचं. हां त्रिशू हां संध्याकाळी डीमार्टमध्ये घेऊन जाऊ. नाही आता कशाला डीमार्टमध्ये, आता आपण इकडे. हे बघा मित्रांनो, खूपच मस्त म्हणजे खूपच भारी वाटतंय मॉल इकडे. हां दे चिकू दे पाणी दे तिला. एवढ्या वस्तू आहेत मित्रांनो, एवढ्या ना म्हणजे विचारूच नका तुम्ही. भरपूर वस्तू आहेत इकडे, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते भेटतं मित्रांनो इथं. म्हणजे जे पाहिजे ते भेटतं डायरेक्ट आपल्याला इथं. काही पण घ्या तुम्ही एकदम म्हणजे. हां काय आलं? हां
जात नाही आणि आलो की लगे कंटाळा येतो ना. हा, मग तूच सांगत होते ना मॉल बघायचा आहे, मॉल बघायचा आहे. मग असा असतो मॉल, काय नाही फक्त लाइटिंग वगैरे भरपूर आहे, काहीतरी दुकानं तेच आहेत पण त्याला एकदम म्हणजे लाइटिंग वगैरे त्या गोष्टी आहेत. आता आता काय निघायचं ना आता घरी. हा जाऊया ना. आता काय घ्यायचं तर काय नाही, कपडे वगैरे तर आम्ही घेऊ शकत नाही मित्रांनो, कारण की एवढे कॉस्टली आहेत कपडे, त्याच्याबद्दल तर विषयच नाही आहे. हां त्रिशू, हां हां जाऊया. ते कपडे वगैरे काय आपल्याला घ्यायचे राहील तर दुकानातनंच घेऊ शकतो आपण कपडे वगैरे. इथं डायरेक्ट हां इथं पण प्राईस काय पण 5,000 10,000 2-2 3-3 हजारचं टी शर्ट आहे मित्रांनो इथं. हां अरे बापरे, तू आता 2-3 आईस्क्रीम खाल्ल्यात तरी काहीतरी खायला घेऊन या. हां इथं शूज वगैरे पण आहेत मित्रांनो. शूजची प्राईस पण डायरेक्ट 7,000 8,000, म्हणजे डायरेक्ट 7,000 स्टार्टिंगच आहे त्यांची. मग ते 50,000 1 लाखापर्यंत शूज आहेत, तसं काही नाही त्यांचं. आपल्याला ते काही शूज घ्यायचे नाही तिकडे. ते बघा तिकडे समोर स्टोअर दिसतोय ना तिथं. चल ना जाऊया ना काहीतरी घरी. मग चल ना इकडनं, चल ना मग. चल आता चल का त्रिशू. असा आपला इन्फिनिटी मॉल आहे मित्रांनो, हा म्हणजे मालाडचा. ती बघ काय सांगते काहीतरी. चल घेऊन चल तिला. हा स्लाईम पाहिजे, हा चल पुढे जाऊन घेऊ. चल आपण इथं स्लाईम कुठे भेटेल तिला. घे ना, हात पकड ना काहीतरी तिचा. चला जाऊया आता घरी जाऊया. इथं म्हणजे बघितलं आता भरपूर स्टोर वगैरे. खाण्याचं तर झालं आपलं भरपूर, खाण्याचं पिण्याचं झालं. आता ते नूडल्स वगैरेच घेतले होते, मोमोज वगैरे घेतले ते तुम्ही बघितलंच ते. आणि इथं मेन ते खेळण्याची पास वगैरे तुम्हाला सांगितलेच मी, ते पासवर ते बघा मस्त. आता ट्रेन वगैरे इथं चालू आहे. हां ट्रेन तू मोठी झाली ना तेव्हा बस. ते बघा अशी पलटी होऊन जाऊ म्हणे मी. जेव्हा इथं ते कपडे वगैरे भरपूर आहेत, तेच म्हणजे क्रिकेटर लोकांचे ते स्पोर्ट्समध्ये खेळणारे असतील ना त्यांच्यासाठी इथं हे भरपूर कपडे आहेत सगळे. म्हणजे ना बाकीच्या गोष्टींपेक्षा इथं कपड्यांचे शॉप जास्त आहेत. ते बघा हे सर्व कपड्यांचे शॉप आहेत. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला पण कपड्यांचे शॉप, सेकंड फ्लोअरला पण ते सगळीकडे कपडेच कपडे आहेत. घे ना गायत्री तिला. अरे मग पुढे खेळू गायत्री. ते बघा ती कशी खेळते. त्रिशू त्रिशू चल जाऊया आता घरी. नाही तुला खेळायचं जे. हां हां बाईकवरती बसलो होतो ना. तू बसली. जिग्गू आणि मम्मी. हां जिग्गू आणि मम्मी नाही बसले. चल ना आपण तिकडे पुढे जाऊया. चल. हां हां ठीक आहे चल आपण जाऊया. चल चला चला आता पुढे. हे बघा जिकडे म्हणजे चारी बाजूला पूर्ण कपड्यांचे शॉप आहेत मित्रांनो. हे बघा पूर्ण कपडेच कपडे, जे स्विमिंगसाठी घालण्यासाठी कपडे, शूज वगैरे सर्व आहे तिथं. म्हणजे ते खाण्याच्या वरतीच होतं ते, तुम्ही ते पण बघितलं. ते खाण्या पिण्याचं ते पण खूप कॉस्टली मित्रांनो. ते पण स्वस्त वगैरे काही नाही. ते पण तुम्हाला बिल वगैरे किती झालं काय नाही ते सांगितलंच मी तुम्हाला. हे बघा इथं शूज वगैरे. चांगले आहेत म्हणलं हे. म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते येऊ शकतात, तसं काही नाही. शूज वगैरे सगळ्या गोष्टी तिथं. कपडे वगैरे भरपूर घेणारे तर पण भरपूर घेतातच. चल त्रिशू. म्हणजे शॉपिंग करायचं म्हणायला गेलं मित्रांनो तरी म्हणजे एखादी ₹1,00,000 तरी पाहिजे, ₹1,00,000 तरी पाहिजे, तेव्हा आपल्याला जे एकदम मनासारखी शॉपिंग करता येईल. हे जे पाहिजे ते घेता येईल आपल्याला. ₹1,00,000 तरी पाहिजेत आपल्याकडे. हां हे बघा ना, इथं पण सगळे आपल्या घरामधले जे शोभेच्या वस्तू आहेत ना काय आहे तिथं. हे बघा म्हणजे घरामध्ये जे शोभेच्या वस्तू आहेत ना त्या आहेत. ते आपण कॉस्टलीच आहेत, ते काही असे स्वस्त नाहीत. ते बघा तिथं ते प्राईस वगैरे लावलेले पाहिजे. इथं फक्त लिहिलेलं असतं 50% ऑफ वगैरे, पण तसं काय नसतं. ते भरपूर मागे आणि इथं आपले भांडी घरामध्ये भेटतात ना ते सगळं आहे सामान इथं. म्हणजे तुम्ही काही पण घ्या.
पूर्ण किचनचं सामान वगैरे इथं. जाऊ द्या, देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने कधी आयुष्यामध्ये पुढे कधी घर झालं तर बघू तेव्हा घेऊया मग इथल्या वस्तू वगैरे. त्रिशू चल. हा सोन्याचे चम्मच, हा सोन्याचे चम्मच घेऊया आपण. या बघा एवढ्या शोभेच्या वस्तू आहेत. किती आहे काहीतरी, हा असं वाटतं किती घ्यायचं किती नाही ना. इकडे आहे तेव्हा सगळे काचेचे, पितळचे, तांब्याचे सगळे भांडे आहेत मित्रांनो इथं. म्हणजे विशेष नाही त्याच्याबद्दल. डायरेक्ट मिक्सर कुकर सगळ्या गोष्टी आहेत. हा त्रिशो, हा मिक्सर पण आहे ना. पाहिजे तुला मिक्सर? हा इडली बनवायचं, हा ठीक आहे. ठीक आहे चल. इथं पण बऱ्याच वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये डीमार्ट सारख्या ज्या वस्तू का भेटणार आहेत त्या इथं सर्वच भेटणार आहेत मित्रांनो. हे बघा ते शाळेचे लहान लहान पोरांचे आहेत, ते बुक वगैरे आहेत सर्व. ती बघ कुठे पळाली का काहीतरी. आणि इथं आपले ते स्विमिंगचे कपडे बिपडे तेच आहेत इथं पण. गायत्री तिला पकड. परत आपले ते स्पोर्ट्सचा सामान पण भेटतो मित्रांनो इकडे. ते जिमला जाण्यासाठी वर्कआउट करण्यासाठी ते डंबल्स वगैरे ते पण भेटतात. हे बघा हे शूज आणि सँडल्स. गायत्री त्यांची प्राईस किती आहे माहिती? 6,000 7,000 प्राईस आहे त्यांची. हे बघा ते गायत्री बोलते इथं शूज घेऊन घेतात 7,000 आणि 8,000 स्टार्टिंग नुसती प्राईस आहे मित्रांनो. तर कुठून घेणार बरं इथून सांगा. आता इथून आपले ते प्रोटीन वगैरे सर्व भेटते इथं. बॅट वगैरे डंबल्स वगैरे पण घेऊ शकतो आपण. आणि इथे हे बघा लहान लहान पोरांचे कपडे वगैरे. असं नाही की 1,500ला भेटतात बाबा ऑफर्सवरती, तसं काहीच नाही आहे. 3,000 4,000 रुपयाला भेटतात इथं कपडे. काय नाही तेच मग शूज कपडे तेच आहेत. बाकी जास्त असं काय नाही मित्रांनो, तेच जास्त आहे इथं. गायत्री आपण इकडं कुठे तिकडनं जायला लागेल. चला आता असं फिरून जाऊया. हा कुठून? हां ठीक आहे चल जाऊया. ते नाही इकडनं चल, आता इकडनंच फिरून चल. हे बघा सगळे लेडीजचे कपडे वगैरे आहेत इथं भरपूर. चल आता असे फिरून जाऊ चल. त्रिशू बापरे चला आता भरपूर टाईम झालं. घरी पण जायला लागणार आता, कारण की घरी जायलाच आपल्याला 1 तास वगैरे होऊन जाईल आता. ते बघा तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पण बघितले तेवढे आपले फक्त काय कपड्यांचे शॉप आहेत, शूजचे शॉप आहेत. हे बघा तेच आहे सर्व. त्रिशू चला आता इकडनं चल. काहीतरी इकडनं चला आता. इथून आता खाली उतरायचं आहे ना आपल्याला. जिग्गू एक बॉटल पकड. हा तिकडनं खाली उतरायचं आहे आता. चल पटकन. हा चल. असा मॉल आहे मित्रांनो. जर कुणाला यायचं राहिलं ना येऊ शकतात मित्रांनो. मालाडमध्ये आहेत काही नाही. मालाडमधनं फक्त 15 मिनटं लागतात इकडे इन्फिनिटी मॉलला यायला. आम्हाला काही नाही अर्धा 1 तास लागतो बसने यायला. बसने ते पण अर्ध्यामध्ये उतरून आम्ही रिक्षाने इथं मॉलला आलो. इथं संडेच्या दिवशी ना बरेच असतात मित्रांनो ते सिंगर वगैरे येतात. हा बघा एवढा स्पेस दिसतोय ना, इथं बरेच ते सिंगर वगैरे येतात. मस्त स्टेज वगैरे लावलेला असतो त्यांनी. हे स्विमिंगचे कपडे वगैरे आहेत इथं. चला आता आम्ही फिरून परत तिकडे झालो. आता इथून खाली उतरायला लागेल. ते बघा त्या जिन्यावर नाला खाली जायला लागेल आम्हाला. चला तर जाऊया खाली. आत्ताच आम्ही इकडनंच राऊंड मारून गेलो होतो. गायत्री ते त्रिशूला पकड ना. चला आता इथून खाली उतरायचं आहे. हा तिकडे नको चल त्रिशू इकडे घे ना तिला. चला इथून आता जाऊया खाली आता आपण. भारी वाटतं मित्रांनो म्हणजे इकडे आल्यानंतर. तर या तुम्ही एकदा नक्की या इकडं कधी आले तर. हे बघा मी पण वरती दिसतोय तो बघा. हे इकडं बघा काहीतरी ते बघा. चला आता आपल्याला बाहेर जायचं. हे बघा इथं लग्नाचे कपडे बिपडे फॉर्मल ड्रेस वगैरे सर्व भेटतं मित्रांनो इकडे. हे बघा मस्त फॉर्मल शूज
जिकडे बघा तिकडे नुसते कपडे कपडेच आहेत. कुठे जिगू दिसते ये बघा. हाँ अभी किधर भागेंगे. चला चला इकडे चला आता. ही पोरगी ना ऐकतच नाही नुसती आगाऊपणा करत राहते. हात पकड तरी शिव मम्मीचा. नाही ते ऐकणारच नाही. हा मग ते ऐकतच तिला सवय झाली ना ते मेट्रोमध्ये वगैरे तिला घेऊन जातात ना तेव्हा मित्रांनो मी वरती आज पूर्ण काच वाटतोय ना तो. तेव्हा त्या त्रिशून ते पण दिसत आहेत तिथं. चला इथं बाहेर आलो तर आता हे बघा सगळे कार वगैरे पार्किंग आहेत. लागेल आमचे पण एक दिवस इथं कार वगैरे लागेल मित्रांनो. पण अजून तर नाही बघू अजून त्याला तर बरेच वर्ष जाणार आहेत आपल्याला. आता आपल्याला सध्या बसने रिक्षाने जायचं आहे. आता चल गायत्री येऊया आपण एक दिवस कार घेऊन या इकडं. हां स्वतःची कार घेऊन छोटी सिका असे ना पण घेऊन येऊया आणि इकडेच पार्किंग करूया आपण. हां आज बसने जाऊया एक दिवस येऊया आपण स्वतःच्या कारने. हा मग तेव्हा गायत्रीशी बोलते. हा मग का नाही. चला हे गाड्या येतात सांभाळ गायत्री. मित्रांनो आता निघालो तर आम्ही बाहेर. आता चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चला बाय बाय. इकडे बघ त्रिशू बाय कर बाय कर. तेव्हा तिची आता खेळण्यामध्ये मोड आहे. चालेल चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. चला बाय बाय.